आता तुम्ही म्हणाल मी करोडोत बोलतो, 1 लाख 2 लाख 3 लाख 50 लाख कोटी, तर तुम्हाला वाटेल की आता नेते आले की असं बोलतच असतात. हे माझं रेकॉर्ड करून राहिले. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, या देशात पैशाची कमी नाही आहे, इमानदारीने देशाकरता काम करणाऱ्यांची कमी आहे. आणि मला मुंबईच्या स्टॉक एक्सचेंजचा नेहमी आशीर्वाद मिळाला. जेव्हा आमच्याजवळ काहीच नव्हतं तेव्हा भरभरून पैसे दिले. आणि आता तर मी मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये आमच्या एक इन्व्हिट मॉडेलला लॉन्च केलं. 7 दिवसाचा वेळ होता. मी माझ्या परिवाराबरोबर पहिल्यांदा गोव्याला गेलो. बरं का, मी कुठे जात नाही, आम्ही सगळे मिळून गेलो होतो. पहिल्या दिवशी 7 तासात आमचा बॉन्ड इश्यू 7 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला. पाऊस पडला पैशाचा. तर मला आमच्या मेंबर फायनान्स जो होता, रिझर्व्ह बँकेत डेप्युटी गव्हर्नर होणार, तो मला फोन आला घाबरत. तो सर जल्दी आओ. बोला क्यों? बोले ये 7 दिन छोड़ो, 7 घंटे में इतना पैसा इकट्ठा हो गया कि आगे ये वापस कैसे करना, ये प्रॉब्लेम होगा. मी दुसऱ्या सकाळी 7 वाजता विमानाने मुंबईत आलो. मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये गेलो, घंटी वाजवली आणि बॉन्ड इश्यू बंद केला. एवढा पैसा आहे. मी दरवर्षी आता ठरवलं की 10 लाख कोटी रुपयाची कामं करायची. आणि मी असा मंत्री आहे, मी नेहमी सांगतो सगळ्या मुख्यमंत्र्यांना की माझ्याजवळ द्रौपदीची थाळी आहे. तुम मांगते मांगते थक जाओगे, पर मैं देते देते थकूंगा. आणि माझं मॉडेल एवढं चांगलं आहे की मला काही पैशाची कमी नाही. आणि दुसरी, आजपर्यंत मी 50 लाख कोटी रुपयाची कामं करून चुकलोय, पण अजूनपर्यंत एकही करप्शनचा आरोप झाला नाही. पूर्ण ई टेंडर आहे, ट्रान्सपरन्सी आहे.